नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेली अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे 50% जास्त नुकसान झाले होते। अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनास अधिसूचना शासनामार्फत दिल्या गेल्या होत्या। यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत एक सर्वेक्षण करण्यात आले होते। यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50%पेक्षा जास्त घट असल्याचे निदर्शनास आले होते। यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सोयाबीन, कापूस, तूर व खरीप ज्वारी या अशा पिकांसाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या घटकाची मिड सीझन ॲडव्हर्सिटी अधिसूचना तारीख 28 सप्टेंबर रोजी लागू केली होती। या अधिसूचनेद्वारे जिल्ह्यातील सर्व 93 महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना पीक नुकसानीच्या प्रमाणात 25% अग्रिम रक्कम विहित मुदतीत देण्याचे निर्देश विमा कंपनीला दिले गेले होते। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्वच 96 महसूल मंडळांमध्ये सोयाबीन पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंजूर केली होती आणि या घटकानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 130 कोटी 10 लाख रुपयांचे अग्रिम विमा वाटप झाल्याची माहिती कृषी विभागाच्या मार्फत दिली गेलेली आहे। यानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये 285 कोटीचा अग्रिम विमा मंजूर झाला आहे। त्यापैकी आतापर्यंत 130 कोटी 10 लाखांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती विमा कंपनीने दिली गेली आहे। याच वर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येत आहे। पीक विमा नुकसान भरपाई जमा करण्यात होत असलेल्या विलंबासंबंधी जिल्ह्यातील रोख प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांमार्फत पाठपुरावा चालू आहे। नुकसान भरपाई जमा करण्यास पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असून लवकरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती विमा कंपनीने दिली गेलेली आहे। धन्यवाद।